बासुंदी कोणाकोणाला आवडते बरं? आय नो सगळ्यांनाच. कारण हा एक स्वीट डेझर्ट आहे आणि लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो. तर आज आपण अशीच एक मस्त कुंदा स्टाईल बासुंदी बनवणार आहोत. त्यासाठी 1 लिटर मी घट्ट दूध घेतलं आहे आणि हे दूध मीडियम फ्लेमवर आपण 15 मिनिट छान गरम करून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जे मॉइश्चर आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल. तर बघा जेवढं होतं त्याहीपेक्षा ते कमी झालं आहे. आता आपण इकडे दुसऱ्या कढईमध्ये 1 बाउल साखर करून घेणार आहोत. म्हणजे 1 बाउल म्हणजे जवळपास 80 ग्राम साखर आहे ही. तर इथे साखर मेल्ट झाली आहे. त्यानंतर लो फ्लेमवर एक छोटीशी उकळी येऊ द्यायची आणि बस इथे गॅस बंद करायचा आहे. जास्ती गरम नाही करायचं, नाही तर साखरेची चव कडवट लागते. आणि आपण जे दूध गरम केलं आहे त्यामध्ये हे साखरेचे मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. इथे बघा दुधाला एक क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आता इथे मी 200 ग्राम खवा घातला आहे आणि 3 मोठे चमचे ड्रायफ्रूट पावडर घातली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक 5 मिनिट हे सर्व छान मिक्स करून उकळत ठेवायचे आहे, जेणेकरून खवा, ड्रायफ्रूट पावडर आणि साखरेचे मिश्रण यामुळे बासुंदीला छान बाइंडिंग येते आणि चव छान येते. तर त्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि 2 तास छान थंड होऊ द्यायचं. त्यानंतर परत 2 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं, जेणेकरून ते एक घट्टपणा छान येतो बासुंदीला. तर इथे बघा माझी बासुंदी आता रेडी झाली आहे. ड्रायफ्रूट पावडर घालून मी छान डेकोरेट केलं आहे. तर एक अगदी असं कुंदा कसा लागतो तशी चव लागते आणि इवन तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असेल तर त्यात तुम्ही घालून त्याची कुल्फीही बनवू शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान बनते. बाय बाय.